शाळेचा योजनेत समावेश पण जागेअभावी निधी जाणार महागारी. राज्यभरातून 405 शासकीय शाळांमधून शाळेची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत उपक्रमात निवड झाली. मात्र शाळेच्या नावावर जागाच नसल्यानं गुणवत्ता एक्सप्रेस अर्थात मोडणीमच्या 1 नंबर मुलांच्या शाळेला भविष्यात येणारा निधी माघारी जाण्याची शक्यता असू शकते. सोलापूर जिल्ह्यात एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पेव फुटल्यानं जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या टिकवणं हे एक आव्हान असलं तरी स्पर्धा परीक्षेतून व गुणवत्तेत अव्वल राहिलेल्या मोडणीमच्या जिल्हा परिषद शाळेचं चित्र मात्र वेगळं आहे. विकसित महाराष्ट्र विजन डॉक्युमेंटमध्ये 5 धोरणांपैकी शाळेमधील भौतिक सुविधा व शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे हे धोरण असून या पार्श्वभूमीवर मोडणीमच्या जिल्हा परिषद शाळेची निवड झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातून 405 शाळांची निवड करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आदर्श शाळा उपक्रमाअंतर्गत मुलींसाठी पिंक रूम, विद्यार्थ्यांना स्वतंत्र स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय यासह विविध विनाअडथळा शिक्षणासाठी शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तर जिल्ह्यातून एका शाळेची निवड करून क्रीडा प्रबोधिनी म्हणून घोषित करून स्वतंत्र विकास करण्याचाही शासन स्तरावरून प्रयत्न होणार आहे. मोडणीमच्या 1 नंबर शाळेची निवड झाली असली तरी मुलींच्या शाळेची यापूर्वीच PMC योजनेत समावेश झालेला आहे. दोन्ही शाळा विविध योजनेत समावेश असले तरी धोकादायक वर्गखोल्या ही एक चिंतेची बाब मागील काही वर्षापासून ठरलेली आहे. शिवाय जागेच्या मालकी हक्काबाबत वेगळंच चित्र आहे. सध्या असलेल्या या शाळांची मालकी हक्क ग्रामपंचायतीच्या मिळकत उतार्यावर व महसूलच्या उतार्यावर दिसून येत नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत इमारतीसाठी येणारा निधी वापरायचा कसा हा प्रश्न आहे. यावर ग्रामस्थ, ग्रामपंचायत, राजकीय नेते मंडळी, पालक व प्रशासनाने तातडीनं उपाय काढणं गरजेचं आहे. मागील वर्षीपासून मंजूर असलेल्या धोकादायक वर्गखोल्यांचं रूपांतर चांगल्या बांधकामात अगोदर होणं गरजेचं असल्याचं पालकवर्गातून बोललं जात आहे. या दोन्ही शाळांचा योजनांमध्ये समावेश झाला असला तरी इतर प्रश्न सुटून आदर्श शाळेकडे या दोन्ही शाळा वाटचाल करतील का हे येईल त्या काळात समजेल. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.